धुळे-सुरत महामार्गावर भीषण स्विफ्ट कार अपघात. धुळे-सुरत महामार्गावर स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव वेगामुळे कारने तब्बल 5 ते 6 वेळा पलटी घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार ही भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. पलटी घेतल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. अपघात इतका जबरदस्त होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत आकाश पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर रोहित वाघ हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्विफ्ट कारमधून दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस गाडीमधून तातडीने विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त स्विफ्ट कारमध्ये दारूचे खोके आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहन चालकांनी महामार्गावर वेग मर्यादा पाळावी व सुरक्षित वाहन चालवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.